सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण पुरंदर तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव वाळुंज या ठिकाणी आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बेलसर माळशिरस जिल्हा परिषद आणि पंचायत गणामध्ये ही आगामी जी निवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी या गावचे सुपुत्र रमेश आबा इंगळे हे शिवसेना पक्ष या पक्षाच्या वतीने अधिकृत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी नागरिक आहेत। काय वाटतं तुम्हाला आबांच्या बाबतीत? आबांचं काम कसं आहे? आबांचं काम अतिशय उत्तम आहे, कारण त्यांनी येत्या विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून या बेलसर माळशिरस गटामध्ये नुकतेच आता 35 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्यानंतर पुन्हा त्यांनी 3 कोटीचा पुन्हा एकदा निधी आणलेला आहे। त्यामुळं त्यांना जर संधी दिली तर ह्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जर वरती जर विजय बापू शिवतारे सारखं जर नेतृत्व असेल तर खाली रमेश आबा इंगळे यांच्यासारखं जर नेतृत्व मिळालं तर नक्कीच ह्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी एक पुरंदरचा विकास करताना आबांना जिल्हा नियोजन मंडळाचं सदस्यपद मिळालं होतं। या माध्यमातून आपल्या पंचकृषीमध्ये बेलसर गणामध्ये काय कामं केली तुम्ही सांगू शकताय का? या ठिकाणी बेलसर माळशिरस गणामध्ये आमचे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश आबा इंगळे यांनी संपूर्ण गावामध्ये जे रस्ता असेल, आरोग्याचा असेल, जलजीवनचा असेल, ही भरपूर कामे या ठिकाणी केलेली आहेत। त्याशिवाय लोकांचं काही हॉस्पिटलची कामं असतील, काही म्हणजे आर्थिक मदत असेल, तर या रमेश आबांनी भरपूर या ठिकाणी कामं केलेली आहेत। याचबरोबर आपल्याबरोबर अजून नागरिक आहेत। काय वाटतं तुम्हाला? आबांची उमेदवारी आज मिळते, आबा आज एक वेगळ्या दिशेने आज त्यांचं पाऊल पडते। तुमच्या वाळुंजकरांना काय वाटतंय? आम्हाला आज या अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या एवढ्या छोट्याशा गावात आबांसारखं नेतृत्व काम करते। कोट्यावधी रुपयांची या ठिकाणी कामं केलेली आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, आणि जिल्हा परिषद गणामध्ये सुद्धा गेली 7 ते 10 वर्ष झाला आबांचा जनसंपर्क आहे। आणि बापूंच्या माध्यमातून आम्ही या बेलसर माळशिरस गणाचा नक्कीच आबांच्या माध्यमातून कायापालट होईल, त्यात काही शंका नाही। आणि 7 तारखेला गुलाल उधळायला आपल्यालाच यायचंय, त्यात पण काही शंका नाही। आपल्या बरोबर अजून येथील नागरिक मतदार राजा आहेत। काय वाटतं आबांना आज निवडणुकीचा फॉर्म भरताना तुम्ही आज संपूर्ण गावाने एकत्र येत कुठेतरी एक चांगला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केलाय? आबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंवा आबा आज फॉर्म भरतायत, तुम्हाला कसं वाटतंय? एक पुरंदर तालुक्यातील, फक्त गणातील नाही तर पुरंदर तालुक्यातील जिल्हा स्तरावर काम करणारा हा आमचा नेता, प्रचंड विजन असणारा नेता। जर विकास काय असतो तर त्या माणसाकडे पाहून त्यांची देहबोली बाकी सर्वच जे असेल, विकास करायचा असेल तर ह्या माणसाला आम्हाला निवडून द्यावंच लागेल। काही ज्यावेळेस आमच्याकडे काही नव्हतं, सत्ता नव्हती, काही नव्हतं, त्यावेळेस पासून गावचा विकास, गावात दादा जाधवरावपासून विविध विकास कामं त्यांनी आणली, बापूंच्या माध्यमातून आणली। ते स्वतः जिल्हा नियोजन मंडळावरती गेल्यानंतर तिथेही आमच्या गावासाठी किंवा पंचक्रोशीसाठी, बेलसर माळशिरस मधील गावांसाठी भरपूर असा त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। कोरोनाच्या काळातील त्यांचं काम असेल, प्रत्येक हा माणूस कोरोनात ज्यावेळेस सगळं वजन घरी बसली त्यावेळेस ह्या माणसाने 24 तास म्हणजे 24/7 असं पूर्ण वेळ काम केला। आणि लोकांच्या अडीअडचणीसाठी हा जो आमचा नेता आहे हा 24 तास म्हणजे 24/7 हा बांधील असा कार्यकर्ता आहे। कधी त्याला केव्हाही फोन करा, केव्हाही तो उपलब्धच असतो, असं काही नाही की हे नाही। आणि विजन असणारा विकास पुरुष, आता तो एक म्हणजे लोकनेता, थोडक्यात नेताच आहे, पण एक नेता म्हणून नाही तर एक जनसेवक असं हे म्हणूनच ते बहुतेक आता कार्य करतील असं आहे. ओके.
कट करा. हा. अशा उमेदवार जिल्हा परिषदेवर जात असताना कुठेतरी गावाच्या मध्ये एक चांगलं वातावरण आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. बघूया आबांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं आणि आबांना उमेदवारी का मिळावी असं तुम्हाला वाटतं? आबांना उमेदवारी मिळण्याचे कारण म्हणजे आबा आता जसं 15 वर्ष बाप्पूंच्या संपर्कात, जसं बाप्पूंनी इथं 16 लग्नाचा धरला तेव्हापासून आबा बाप्पूंच्या बरोबर असताना बाप्पूंचा उजवा हात म्हणलं तरी काय फरक पडणार नाही. आज रोजी दिलीबाबाच्या पाठीमागं आबाचाच नंबर लागतो. दिलीबाबा तरी पाहुणे असतील, आबा तुटाकचे असले तरी खरी साथ दिली असेल तर आबांनीच बाप्पूंना दिली या तालुक्यात. आणि बाप्पूंच्या आशीर्वादानेच आबांनी एवढं पर्व केले तालुक्यामध्ये. 35 कोटी आणले, 54 कोटी रुपये तिथे त्या गावांना पुरंदर पाणी नळ जोडण्याकरता ज्या गावांना पाणी नव्हतं की ज्या गावांना वाढीने पाणी जायचं ती पाणी वेस्टेज जाऊ नये म्हणून गेल्याच महिन्यात बाप्पूंच्याकडून त्यांनी 54 कोटी रुपये त्या गावांच्या करता दिले. म्हणजे अशी दूरदृष्टी पाहिजे की हा शेतकरी समाजाचा खास माणूस असून त्याला शेतकऱ्याच्या नडी अडचणी समजतात. अशाच माणसाला निवडून दिलं पाहिजे. अशा आलत्या बोलत्याला कंत्राटाची कामं करणारी किंवा ठेकेदारी कामं करणारी किंवा ह्या पक्षाला त्या पक्षात जाणारी ह्या लोकांना निवडून देण्यापेक्षा रमेश साहेबांना निवडून देणं ही संपूर्ण काळाची गरज आहे उद्याची. आणि तो तालुक्याचा विकास करील हे 100% गावच नाही तर 27 गावं सांगू शकतात की फक्त जर रमेश इंगळेला तिकीट दिलं तरच आम्ही मतदान करणार, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कामं करणार. ओके, म्हणजे नागरिकांची मागणी आहे की जर आबांना तिकीट दिलं तरच लोक पुढे येतील आणि मतदानाचा हक्क बजावतील. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? बोला. का ना आबाच्या वतीने चांगले काम केले. जनसामान्य लोकांना गोरगरिबांना मदत करतात. आणि माणूस चांगला आहे. माणूस चांगला आहे म्हणून आबा येणार 100% निवडून येणार. 100%. अच्छा, चला आपल्या बरोबर यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आपल्या बरोबर. दादा या इकडे, लपायचं नाही, समोर या. काय वाटतं आबा का निवडून येतील? आबांचे काम खूप चांगले आहेत त्यामुळे आबा निवडून येतील. अच्छा, हा, ओके, आनंद आहे का? आनंद आहे. ओके, आपल्या बरोबर दुसरे नवयुवक आहेत. काय वाटतं तुम्हाला? आबांची उमेदवारी आज अर्ज होतोय, भरला जातोय. तुम्ही मोठ्या ताकदीने प्रचार करणार आहात, आबांना निवडून आणणार आहात. काय वाटतं तुम्हाला? आबा हे व्यक्तिमत्व असं आहे की सर्वांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. आणि कुणालाही जी काही अडचण असेल त्यामध्ये आबा माणूस असा आहे की तो उभा राहणार म्हणजे राहणार. त्याच्यामध्ये कुणालाही शंका नसते की आबा तिथे असणारच. त्यामुळे आबा हे माणूस असा आहे की तो ह्या गटाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे असा माणूस आम्हाला आमच्या गावामध्ये लाभलाय आणि तो आमचं नेतृत्व करतोय. त्यामुळे आम्ही गुलाल तर आमचाच असणार आहे, याच्याबद्दल आम्हाला शंकाच नाही. ओके, वेगवेगळ्या सुखदुःखामध्ये हजर असणारा हा जो उमेदवार आहे. भाऊ, काय वाटतं तुम्हाला? भाऊ, आम्ही लहानपणापासून एकत्रच आहे. पण हा माणूस असा आहे की निम्म्या रात्री 12 वाजू 2 वाजू कुणाचा फोन येऊ द्या, दवाखान्याची अडचण असू द्या किंवा काही आर्थिक बाजूची अडचण असू द्या, हा माणूस दिवस रात्र लग्न समारंभाचं हे असू द्या, कुणाला अडचण आली लग्न समारंभात तरी तो जातीने हजर राहणार माणूस आहे. त्याच्यामुळं त्या माणसाला आम्ही सपोर्ट पहिल्यापासूनच आहे आणि इथून पुढे तर काय मरसपर्यंत आमचा सपोर्ट ह्यांनाच राहणार आहे. ओके, हा, त्यामुळे आबा येतील. आवाज 100%. फक्त लीड मोजायची. फक्त लीड मोजायचं, बाकी काय नाही. फक्त लीड मोजायचं. लीड मोजायचं. फक्त लीड मोजायचे. अशा प्रकारे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील असणारा हा वाळुंज गावचा सुपुत्र जिल्हा नियोजन समिती तसेच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगल्या व्यवस्थित स्थितीमध्ये आणि वेगळ्या उंचीवर जातोय याचा अभिमान या वाळुंजकरांना आहे. नक्कीच आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्कतर्फे त्यांना शुभेच्छा आहेत. ते नक्कीच निवडून येतील आणि त्यांच्या हातून समाजाची, देशाची, सर्वांची सेवा घडेल. धन्यवाद.